हॅलो नमस्कार गुड इव्हनिंग मित्रांनो, नमबुद्धाय, जय भीम। तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्याचं नाव आहे कोकणी किशोर। संध्याकाळची वेळ आहे आणि माझ्याबरोबर इकडे आहे गौरवी, जीवक आणि प्रियांश आणि आम्ही निघालेलो आहोत ते ग्रीन पॅराडाइज रिसॉर्ट या ठिकाणी। आपले धम्मबंधू विनोद मोरे यांचे चिरंजीव अक्षय मोरे यांचा मंगल परिणय सोहळा ग्रीन पॅराडाइज रिसॉर्ट या ठिकाणी संपन्न होणार आहे। तर मुलगा जो आहे तो आहे मुक्काम पोस्ट साई, तालुका मानगाव, जिल्हा रायगड, आणि मुलगी जी असणार आहे मेघा, तिचं गाव आहे मुक्काम पोस्ट विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। या दोन्ही उभयतांचा मंगल परिणय सोहळा ग्रीन पॅराडाइज रिसॉर्ट या ठिकाणी संपन्न होणार आहे। तर मित्रांनो, आजचा व्लॉग जो असणार आहे तो मंगल परिणय सोहळ्याचा असणार आहे। आजचा व्लॉग जो आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्याला जर आजचा व्लॉग आवडला तर आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की कळवा। हॉल बघा, सेकंड फ्लोर वरती हा हॉल आहे आणि सर्व जी माणसं जी आहेत ती या मंगल परिणय सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहेत। समोर जो मंगल परिणय सोहळा आहे तो चालू झालेला आहे। आता आपण जाऊया तिकडे, मंगल परिणय सोहळा चालू आहे, तो कसा चाललाय त्याचा थोडक्यात आढावा घेऊया। इकडे सॉरी मंडळी जी आहे ती सेड आहे, इकडे देखील जी मंडळी आलेली आहे गावावरून, सांगलीवरून, ती देखील सेड आहे। नमो तस्स। समोर आपले हेमंत सावंत गुरुजी आहेत आणि धम्मसंस्कार विधीला सुरुवात केलेली आहे। इकडे अक्षय आणि मेघा लोक या ठिकाणी उभे आहेत बघा। हॉलचा नजारा बघा समोरचा। सरी मंडळी जी आहे ती या मंगल परिणय सोहळ्याला कालपासून वाट पाहत होती, ती या ठिकाणी हा मंगल परिणय सोहळा आपल्या डोळ्यांनी आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी पाहत आहे आणि या दोन्ही वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी सज्ज झालेले आहे। पानाची पाता वीरमणी भिक्खापदं समादियामि। अदीनदानां वीरमणी भिक्खापदं समादियामि। कामेषु भिक्षाचारां वीरमणी भिक्खापदं समादियामि। उदावादां वीरमणि भिक्खापदं समादियामि। दुराभिरयमज्जपमादठानां वीरमणि भिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। एकमन्तं पितापुरुषा देवता भगवन्तदासाय अज्जभासि बहुवतं तोति गच्छन्ति तेषां मङ्गलम् उत्तमं। साधु साधु साधु। भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन करून उपस्थित जनसमुदाय आणि बौद्धाचार्य यांच्या समोर अशी प्रतिज्ञा करतो की धार्मिक, सामाजिक व वैवाहिक जीवन यांच्या नीतिनियमांचे कधीही उल्लंघन करणार नाही। मी आयुष्यमानी मेघा तिचा माझी पत्नी म्हणून स्वीकार करत आहे। ते समस्त जनात जाहीर असावे। मी भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन करून उपस्थित जनसमुदाय आणि बौद्धाचार्य
त्यांच्यासमोर अशी प्रतिज्ञा करते की धार्मिक सामाजिक व वैवाहिक जीवन त्यांच्या नीतिनियमांचे कधीही उल्लंघन करणार नाही. मी आयुष्यमान अक्षय यांचा माझे पती म्हणून स्वीकार करत आहे. हे समस्त जगात जाहीर असावे. गिरमेखलं उदित घोर ससेनमारं दानादिधर्म विधिनं गीतवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि भारातिरेकमभियो गीतसारहति घोरं पनालवकमक मतद्वयकं हन्ति सुदन्तविधिनं गीतवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नालागिरि गजवरं किमत्तभूतं दावकीचकमसनीव सुदारुणन्तं नेतं कुसेकविधिनं गीतवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि कोटिमतिहाद्य. शेवटची मित्रांनो जयमंगल अष्टकथा या ठिकाणी चालू झालेली आहे. सर्वांच्या हातामध्ये पुष्प आहेत. पुष्प जे आहेत त्या वधूवरावर टाकणार आहेत आणि त्यांना शुभेच्छा देणार आहोत आपण. देवी सकतमनो गीतवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते इकडे बघा जयमङ्गलानि. आपली शनाया आहे, जीवक आहे, प्रियान झोपलेला आहे, इकडे वहिनी आहेत. सर्व आपला परिवार जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे. जनकाय माद्यं अन्तेन सोमविधिनं गीतवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि. सच विहाय मतिस जगवा भवतु ते जयमङ्गलानि. रात्रीचा शेवट आहे. गीता कोट जयमङ्गलगाथा यो वाचको दिनदिने सरते मदन्ति ईश्वाननेक विविधानि सुपद्यवानि मोखं सुखं हातामध्ये बघा पुष्प आहेत ते आहे. आणि इकडे जोरदार टाळ्या वाजलेल्या आहेत आणि या वधूवरांना सर्वांनी आशीर्वाद दिलेला आहे. बघा इकडे वराचे वडील आहेत आणि इकडे एकच जल्लोष चालू झालेला आहे. बघा वधू आणि वराने एकमेकांना जे आहेत ते हार जे आहेत ते अर्पण केल्यानंतर या ठिकाणी जल्लोष जो आहे तो वराकडच्या आणि वधूकडच्या मंडळी करायला सुरुवात केलेली आहे इकडे.
आणि मित्रांनो, आपण कालपासून ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो मंगल परिणय सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. पाठीमागे जर पाहिलं तर आपले बोधाचार्य हेमंत गुरुजी यांनी जो मंगल परिणय सोहळा आहे त्यांच्या सुमधुर वाणीने या ठिकाणी पार पडलेला आहे. मित्रांनो, नवरा नवरी जी आहे ती चेंज करायला गेलेली आहे आणि आता जेवणाची वेळ झालेली आहे. मागे अनाउन्समेंट केलेली आहे की जेवणाची सुरुवात खाली झालेली आहे. जेवणाची व्यवस्था खाली कशी केलेली आहे चला बघूया आपण. सुंदर असं नियोजन केलेलं आहे या मंगल परिणय कार्यक्रमासाठी मोरे आणि कांबळे परिवाराने. मित्रांनो, नवरा आणि नवरी जी आहे ती चेंज करायला गेलेली आहे आणि नवरा नवरी जोपर्यंत चेंज करून येईल तोपर्यंत ही जी मंडळी आलेली आहे लग्नाला ती जेवणासाठी खालील डायनिंग हॉलमध्ये या ठिकाणी आलेली आहे. चारी साईडनी जे आहेत ते काउंटर जे आहेत जेवणाचे लावण्यात आलेले आहेत आणि समोर जर पाहिलं तर तिकडे समोर टेबल मांडलेले आहेत. टेबलावरती बसून सर्व मंडळी जी आहे ती इकडे जेवणाचा आनंद घेत आहे बघा. आणि ही जी पाहुणे मंडळी आहे ती नवरा नवरी जोपर्यंत चेंज करून येईल तोपर्यंत या ठिकाणी जेवणाचा आनंद घेत आहेत. तिथे आपल्या आई बसलेले आहेत, बाबा बसलेले आहेत. हाय. खाली मित्रांनो जेवणाचा प्रोग्राम आहे तो कंटिन्यू चालू राहणार आहे. आणि इकडे पाठीमागे जर पाहिलं तर नवरा आणि नवरी यांची ग्रँड एंट्री जी आहे ती आता या ठिकाणी होणार आहे. आणि हे नवविवाहित वधूवर जे आहेत ते रिसेप्शन साठी आता स्टेजवरती चाललेले आहेत आणि त्यांचा ग्रँड वेलकम जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे. सुंदर एक डान्स देखील या ठिकाणी झालेला आहे यांचा. आणि एकंदरीत तयारी बघा यांची कशी केलेली आहे. इकडे फ्रंटला जर पाहिलात तर हा फॉग बघा. पाठीमागे जर पाहिलात मित्रांनो आपण खाली जेवायला गेलो होतो. आपला भरपूर सारा वेळ जो आहे तो खाली डायनिंग हॉलमध्ये गेलेला आहे. आणि ते वरती बघा रिसेप्शन जे आहे ते चालू झालेलं आहे आणि रिसेप्शनची जी लाईन आहे ती देखील आता संपायला आलेली आहे. आपलं सर्व कुटुंब आता वरती आलेलं आहे आणि आपण या वधूवरांना गिफ्ट देणार आहोत आणि त्यानंतर आपल्या घरच्या प्रवासाला निघणार आहोत. हे आपले खास बंधू आहेत, दमाबंधू जाधव साहेब फोटोग्राफर आहेत, आपले पंचायतचे सदस्य देखील आहेत आणि सर्व जी जबाबदारी आहे पडद्यामागचे जे हिरो आहेत या सर्व प्रोग्रामचे कालपासून आणि आजच्या या कार्यक्रमाला हे जाधव साहेब आणि आमचे सर्व सहकारी मंडळी आहेत. त्यांच्यामुळे हा जो आजचा कार्यक्रम आहे तो व्यवस्थितरित्या पार पडत आहे. त्यामुळे जे सर्व श्रेय आहे ते जाधव साहेब आणि आमच्या सर्व पंचायतच्या सभासदांना जाते आहे. समोर बघ. आणि छोटा प्रियांश आहे मामा बरोबर, तिकडे अक्षय आणि मेघा देखील आहे. यांच्याबरोबर फोटो सेशन या ठिकाणी होत आहे आणि नंतर आपली फॅमिली आता या ठिकाणी जाते. थांब बाळा. दोघांनाही हार्दिक शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. तर मित्रांनो तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलात अक्षय आणि मेघा यांचा मंगल परिणयाचा सोहळा जो आहे तो ग्रीन पॅराडाइज रिसॉर्ट या रिसॉर्टमध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी पार पडलेला आहे.
आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओला इथेच थांबवण्याची वेळ आलेली आहे, कारण आता घरी जायची वेळ झालेली आहे. मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की कळवा. आणि आपल्या कोकणी किशोर या चॅनलचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू आपण आणखीन एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत गुड बाय.